नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमच्या किचन क्लाउड आशामध्ये। आज मी स्पेशल घेऊन आलेली आहे गुरुपौर्णिमेनिमित्त माखंडी हलवा। गुरुमाऊलीसाठी प्रसाद म्हणून मी हा माखंडी हलवा बनवलेला आहे। तर चला बनवूया माखंडी हलवा। सर्वप्रथम माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवनवीन रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। 1 कप रवा घेतलेला आहे आणि 1 कप दूध घेतलेला आहे। हे दोन्ही मिश्रण एकजीव करायचे आहे, मिश्रण मिक्स करायचे आहे आणि झाकून ठेवायचे आहे। रव्याला आपल्याला 10 मिनिटे त्याला फुलू द्यायचं आहे। इकडे आपल्याला मंद आचेवर कढई ठेवायची आहे, जाड पातेल्याची कढई ठेवायची आहे। तर आपल्याला त्याच्यामध्ये 3 चमचे तूप घातलेले आहे आणि ड्रायफ्रुट्स चांगले परतून घेतलेले आहे। ड्रायफ्रुट्स काढून घ्यायचे आहे। त्याच्यामध्ये जितका रवा घेतला होता तितकाच मी साखर घेतलेला आहे। हे त्याच्यात टाकलेलं आहे, साखर तुपात टाकलेली आहे आणि चांगली मंद आचेवर परतली आहे। सुरुवातीला साखरेचे गडे बनताना दिसतील, पण नंतर थोड्या वेळात हळूहळू साखर मेल्ट होईल। हळूहळू मेल्ट झाल्यानंतर तिला कॅरमल कलर येईल। आता आपला हा कॅरमलचा तयार झालेला आहे। याच्यामध्ये आपल्याला जितका रवा घेतला होता तितकं दूध आपल्याला त्याच्यात ऍड करायचं आहे। दूध चांगलं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। साखरेचे गडे पूर्णपणे विरघळले पाहिजे। आता याच्यामध्ये आपल्याला भिजवलेला रवा ऍड करायचा आहे आणि पूर्णच टाकायचा आहे, दुधासहित टाकायचा आहे। तर आपलं हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। संपूर्ण मिश्रण मिक्स होईपर्यंत दूध त्याच्यातलं हे सुकून जाईल, त्याच्यामध्ये त्याच्यात मिक्स होऊन जाईल। तर दूध आटल्यानंतर आपल्याच्यामध्ये थोडं थोडं आपल्याला तूप ऍड करायचं आहे। मी थोडं थोडं 2-2 चमचे तूप ऍड करायचं आणि हे परतत जायचं। हळूहळू ही प्रक्रिया हे जे मिश्रण आहे हलव्याचं हे मिश्रण कढईला सोडायला लागते। असं करता करता मी अर्धी वाटी तूप याच्यामध्ये ऍड केलेलं आहे आणि ते त्याच्यात ऑब्झर्व झालेलं आहे। तर सगळ्यात शेवटी आपली वेलची पूड टाकायची आहे आणि ड्रायफ्रुट्स टाकायचे आहे। तर रेडी आहे गुरुपौर्णिमेनिमित्त माखंडी हलवा। हा हलवा फारच सुंदर लागतो आणि पटकन होतो। तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट्स करून सांगा। बाय बाय, थँक्यू।